Welcome back in the new wonderful session of algebra. So today we are going to cover 13 topics and this is the part 1. We are going to upload 3 parts on this topic algebra, and that 3 parts would be these algebraic expressions, and that after we will deal with the linear equation in one variable, and after that we will deal with quadratic equation. So let's start today's wonderful session on this algebra. We'll start our this wonderful session with the first constant. Okay, topic constant. Okay, so आज आपण काय करणार आहे की कुठलाही जर टॉपिक शिकायचा म्हटला तर तो एक्झाम्पल मधून शिकणार आहोत, instead of giving those all the definitions. And I will read definitions, but we have to gain the knowledge from that only. ठीक आहे, तर मी एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन घेतो इथून, जेणेकरून आज आपले जेवढे बी टॉपिक होतील ते या बेसिसवरच होऊन जातील. ठीक आहे बाळांनो, तर अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा एक टॉपिक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपण एक घेऊया. तर 2x + 3 मी इथे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन घेतलेलं आहे. तर 2x + 3 आता तुम्हाला एवढं मात्र कळलं असेल की अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे एक असं एक्सप्रेशन ज्यामध्ये फंडामेंटल ऑपरेशन सुद्धा वापरले जातात, जसे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अँड दॅट ऑल. ओके, तर बघा कॉन्स्टंट म्हणजे काय, अ सिम्बॉल हॅव्हिंग अ फिक्स न्यूमरिकल व्हॅल्यू इज कॉल्ड कॉन्स्टंट. आता बघा आपल्याकडे तर दोन नंबर्स असल्यासारखे 2x आणि 3. आता ह्या 2x, ओके, 2x आणि 3, तर आता ह्याच्यातला जो आपल्याला कॉन्स्टंट आहे तो शोधायचा आहे. कॉन्स्टंट म्हणजे ज्याची फिक्स न्यूमरिकल व्हॅल्यू असते. आता जो हा आपल्याला एक्स दिसतोय, आता ह्या एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही. तुम्हाला थोडं जर ह्याबद्दल जर काहीच नॉलेज जर नसेल तर मी त्या लोकांसाठी थोडंसं अजून चांगल्या पद्धतीने समजायचा प्रयत्न करू की बघा बाळांनो, एक्स एक अशी गोष्ट आहे ज्याची व्हॅल्यू असते पण ती आपल्याला काढायची किंवा दिलेली असते. एक्स म्हणजे आपण एक समजूया एक फिक्स्ड न्यूमरिकल व्हॅल्यू नसते एक्सची. आपण एक्स वाय असे व्हेरिएबल म्हणून वापरू शकतो. ठीक आहे, आता बघा 2x मधून हा एक्स व्हेरिएबल आहे. आता बघा मी तर तुम्हाला तेवढं लगेच समजून पण टाकलं की व्हेरिएबल म्हणजे काय असतं. व्हेरिएबल म्हणजे अ सिम्बॉल विच टेक्स व्हेरियस न्यूमरिकल व्हॅल्यू इज कॉल्ड व्हेरिएबल. ओके, तर बघा 2x या टर्ममध्ये, आता टर्म कशाने बनते, कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल्सनी काय बनते, टर्म बनते. ठीक आहे, तर कॉन्स्टंट आणि व्हेरिएबलने टर्म बनते. आता 2x हे एक टर्म आहे कारण ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट पण आहे, व्हेरिएबल पण आहे. हा एक्स असेल तो व्हेरिएबल आहे आणि जो कॉन्स्टंट आहे तो 2 आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बघूया आपण. ठीक आहे, आता बघा 2x हा एक टर्म आहे, टर्म म्हणूया थोडक्यात आपण. ठीक आहे, तर ह्याच्यातला जो एक्स आहे तो काय आहे, व्हेरिएबल आहे, कारण ह्याची व्हॅल्यू बदलू शकते. आपण कधी जर बघितले असतील तर पुढे चढून जर आता तुम्हाला लिनियर इक्वेशन वगैरे जर बघायला गेलं तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागते. तर एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय, मग 3 म्हणजे 3च असते का, 2 म्हणजे 2च असते का, तर नाही, एक्सची व्हॅल्यू कायम बदलत राहते. त्यामुळं आपण त्याला असं एक नाव दिलेलं आहे व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे द व्हॅल्यू दॅट व्हॅरीज. ठीक आहे, आणि जे 2 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, म्हणजे 2 ची व्हॅल्यू कधी बदलत नाही ना, 2 ते 2च असतं ना, त्यामुळे 2 हे 2च असतं. म्हणजे कॉन्स्टंट येते. ठीक आहे, हे 2 म्हणजे कॉन्स्टंट आणि 3 एक्स म्हणजे व्हेरिएबल. आणि जो 3 आहे, 3 पण हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, 3 पण हा एक कॉन्स्टंट आहे. तर बघा, तर या कॉन्स्टंट आणि व्हेरिएबलचं जे मिश्रण असतं ते बनतं एक टर्म म्हणून. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय असतं की नंबर ऑफ टर्म्स विथ द फंडामेंटल ऑपरेशन्स. कितीही असू दे टर्म पण त्यांच्यामध्ये फंडामेंटल ऑपरेशन पाहिजे. तर इथं मी घेतलेलं आहे 2x + 3. आता टर्म म्हणजे कसं पण असू शकतं. बघा टर्म म्हणजे कसं असू शकतं माहिती का, 1 ही सुद्धा एक टर्म आहे, टर्म. ठीक आहे, 1 म्हणजे एक टर्म असतो, 1 ही म्हणजे सुद्धा एक टर्म आहे. सिंगल नंबर सुद्धा एक टर्म असू शकते, कारण बघा 1x जर म्हणलं आपण, 1x जर म्हणलं तर टर्म आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये व्हेरिएबल पण आहे, कॉन्स्टंट पण आहे. जर एक्सची व्हॅल्यू जर 1 धरली तर 1 × 1 काय होईल, आपला आन्सर 1च होईल ना. त्यामुळं 1 ही एक टर्म पण आहे बाळांनो. ठीक आहे, समजलं. आणि अजून एक सांगतो, 2xy. आता ह्यामध्ये बघा, ह्यामध्ये हे 2 व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय, आणि हे 2 काय आहे, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे ही सुद्धा एक टर्म झाली. किती पण असू द्या काही फरक नाही पडत. आणि एक एक्स आणि वाय किंवा नुसतं एक्स ही सुद्धा एक टर्म आहे. जर कॉन्स्टंट 1 घेतला तर एक्स आणि कॉन्स्टंटचं मिश्रण बनून
बनणार ना, एक्स बनणार ना. मग त्यामुळे एक्स सुद्धा एक कॉन्स्टंट आहे, एक्स वाय सुद्धा कॉन्स्टंट आहे. म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे नुसता एक व्हेरिएबल म्हणजे सुद्धा कॉन्स्टंट असतो. नुसता एक कॉन्स्टंट जरी म्हणलं तरी एक टर्मच असतो. कारण कॉन्स्टंटच्या पुढे जर आपण एक्सची व्हॅल्यू जर लावली तर एक्सची व्हॅल्यू जर 1 असली तर तिची व्हॅल्यू कॉन्स्टंट बरोबरच येणार ना. मग ती टर्म नुसारच येणार. आलं लक्षात? ठीक आहे. तर अशा पद्धतीनं कॉन्स्टंट आणि व्हेरिएबलचं जे काही असतं ते रिलेशन असतं. आता आपण पुढचं टॉपिक कव्हर करणार आहोत जे आहे लाईक अँड अनलाईक टर्म्स. सो स्टार्ट. आता लाईक आणि अनलाईक टर्म्स समजून घेऊयात. काय असतं लाईक आणि अनलाईक टर्म्स? काही नाही बाबांना, समजायला काही सगळं सोपं आहे. बघा आता ह्याच्या पुढचे जे टॉपिक्स येणार आपले ते आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन जर समजायचं असेल तर लिटिल बिट डिफिकल्ट असू शकतं, पण समजून तर घ्यावंच लागेल. तुम्ही जर माझ्या इंट्रोडक्शनची जर व्हिडिओ बघितली असेल, जो शॉर्ट जो मी टाकलेला, तर त्याच्यामध्ये दिलं असेल की मी 6ला होतो मागच्या वर्षी, यावर्षी 7ला आहे. तर क्वाड्रेटिक इक्वेशन एवढं सोपं आहे की समजू शकतं, पण थोडंसं डोकं लावावं लागेल. जे मॅथ्समध्ये कच्चे आहेत ना त्यांच्यासाठीच हे मॅथ्स बनलेलं आहे. बरोबर? मॅथ्स सुधारावंच लागतं, कारण मॅथ्स शिवाय काहीच नाही जगात. बरं ठीक आहे. तर लाईक आणि अनलाईक टर्म्स काय असतं ते समजून घेऊयात. ठीक आहे. द टर्म्स हॅव्हिंग सेम व्हेरिएबल्स अँड द सेम एक्सपोनेंट्स आर लाईक टर्म्स. आता बघा एक टर्म घेऊया आपण, कुठली 2 टर्म घेऊया. ठीक आहे. 2xy x² y³ आता तुम्हाला सांगायला राहीलच x² म्हणजे काय. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं मी एक्सपोनेंट्स अँड पॉवर्स म्हणजे x² म्हणजे x इंटू एक्स, x² म्हणजे x इंटू एक्स, y³ म्हणजे काय y इंटू वाय इंटू वाय. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ टाइम्स नंबर मल्टिप्लाइज टू इटसेल्फ. ठीक आहे. तर हे एक टर्म घेऊया आणि 4x² 14x² y³. आता ह्या 2 टर्ममध्ये बघा बाळांनो, या 2 टर्ममध्ये जर बघितलं गेलं तर x² इथं पण x² आहे, इथं पण x² आहे. म्हणजे इथं पण x² ची व्हॅल्यू आपल्याला दिसते दोघांमध्ये, y³ पण दोघांमध्ये दिसतंय. म्हणजे ह्यांच्यातले लाईक टर्म्स काय झाले बाळांनो, काय आले x² आणि y³ झाले. ठीक आहे. तर अशाच प्रकारे अनलाईक टर्म्स म्हणजे समजा आता मी इथं घेतलं 2x² y³ आणि 6x z, सॉरी वायच घेऊया. तर इथं x² आहे आणि इथं x ची व्हॅल्यू फक्त x चा एक्सपोनेंट जिथं काही नसतं तिथं व्हॅल्यू 1 असते, एक्सपोनेंट 1 असतं. तर इथं x ची पॉवर किती आहे 2 आहे, इथं किती आहे 1 आहे, इथं किती आहे 3 आहे, इथं y चे एक्सपोनेंट किती 3 आहे, इथं किती आहे 1 आहे. त्यामुळं हे एक अनलाईक टर्म्स आहेत. ठीक आहे. हे अनलाईक टर्म्स आहेत. समजलं? एवढंच आहे अनलाईक टर्म्सबद्दल, काही जास्त संकोचाची गोष्ट नाही. आणि हा जो आहे तो लाईक टर्म्स आहेत. ठीक आहे. सॉरी. तर आता बघूया आपल्या नेक्स्ट टॉपिकवर जे आहे फॅक्टर्स, कोएफिशिएंट, पॉलिनॉमियल, मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. बघूया. हा जो नेक्स्ट टॉपिक जो आहे तो समजायला थोडासा वेळ लागेल, पण कारण हा एक फॅक्टरायझेशन जो टॉपिक आहे त्याच्यावर एक डिफरंट एक सेपरेट चॅप्टर असा असतो. फॅक्टरायझेशन खूप मोठा चॅप्टर पण असं मानला जातो मॅथ्समधला, मॅथ्सच्या अल्जेब्रामधला. पण काही हरकत नाही, आपण समजून घेऊया इझिली. ठीक आहे. एक 5 मिनिटात हे 2 टॉपिक तुमचे कव्हर करूयात. ठीक आहे. फॅक्टरायझेशनचे एक 2 एक्झाम्पल देऊ आणि फॅक्टर्सचे एक 2 एक्झाम्पल देऊ. बघा बाळांनो, आता कुठलेही एक टर्म घेतले आपण. सपोज मी घेतले 7x आणि सिंपल नको घ्यायला, थोडं काहीतरी सेपरेट चांगलं घेऊया, x²y. ठीक आहे. x²y घेऊया. ठीक आहे. आता बघा इथं आपल्याला काय दिसतंय 7x म्हणजे आपण ह्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो बाळांनो, कसं लिहू शकतो 7 इंटू एक्स लिहू शकतो. बरोबर ना मित्रांनो, आपण 7 इंटू एक्स लिहू शकतो ना. आणि ह्याचं कसं लिहू शकतो आपण x इंटू एक्स इंटू वाय इंटू वाय. ठीक आहे. असं लिहू शकतो ना आपण. बरोबर. तर हे बघा, आता आपण बघितलेलं आहे की सपोज मी तुम्हाला एक नंबर देतो. सपोज एक आपण नंबर घेऊया 18 घेऊया. 18 ही एक सुद्धा टर्म आहे. बरोबर. 18 ही एक सुद्धा टर्म आहे.
तर 18चे फॅक्टर्स काय काय आहेत रे, कोण काय 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 सापडतील आपल्याला. जर आपण फॅक्टर जर काढायला गेलो तर 1 2 3 6 नंतर 9 नंतर 18 असे फॅक्टर्स आहेत. ठीक आहे याचे. तर आता जर आपण फाइंड आउट करायला गेलं की असे कुठले दोन नंबर्स आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन 18 येईल. तर 18 × 1 18 असू शकतं, 9 × 2 हे सुद्धा 18 असू शकतं, 6 × 3 हे सुद्धा एक 18 असू शकतं. तर आपण एक 2 घेऊया, हे घेऊया आपण, थोडं चांगले नंबर असेल. 6 × 3. तर 6 × 3 इज इक्वल्स टू 18. जर 18 डिवायडेड बाय 3 केलं तर आन्सर येतं 6. जर 18 डिवायडेड बाय 6 जर केलं तर आन्सर येतं 3. तर अशाच पद्धतीनं जर आपण ह्याच नंबरला ह्याच टर्मला जर आपण फॅक्टराईज जर केलं तर आपल्याला अशी व्हॅल्यूज सापडतात. बरोबर. 7 × x जर म्हणायला जर आपण गेलं तर बघा अशाच पद्धतीने आपण शोधू शकतो की 7 × x ही एक प्रकारची अशीच भूमिका आहे जणू a × b. आलं लक्षात. आता 7 × x, आता 7x आपण असं म्हणू शकतो ना, डेफिनेटली म्हणू शकतो की x हा 7x का फॅक्टर है. ठीक आहे. 7x का फॅक्टर है. ठीक आहे. म्हणू शकतो ना आपण, म्हणू शकतो ना 7x हा 7x का फॅक्टर, x हे 7x का फॅक्टर आहे. ठीक आहे, असं म्हणू शकतो आपण एक्झॅक्टली. आता जर 7 बी म्हणू शकतो, 7 हा 7x चा फॅक्टर आहे, ठीक आहे. सॉरी हिंदी. ठीक आहे. तर 7 हा 7x चा फॅक्टर आहे आणि x हा 7x चा सुद्धा एक फॅक्टर आहे. तर अशाच पद्धतीने आपण हे समजून सुद्धा घेतलेलं आहे. तर थोडं फॅक्टरायझेशनला थोडी जागा लागेल बोर्डवर, त्यामुळे आपण थोडंसं रफ करून घेऊया, मग नंतर ना आपण बघूया फॅक्टरायझेशनवर. तर ठीक आहे, समजलं. आधी दुसरा एक एक्झाम्पल घेतला होता आपण, तो x² तो एक समजून घेऊया. ठीक आहे. तर बघूया. हां, तर बघूया आता x² आणि y² ह्याचा आपण जर फॅक्टराइज जर केलं तर x × y येणार. ठीक आहे. तर x² आणि y² चा फॅक्टर x नुसता एक x सुद्धा असू शकतो, x² सुद्धा असू शकतो, नुसता y सुद्धा असू शकतो आणि x² सुद्धा असू शकतो. ह्याचा एक फॅक्टर xy पण असू शकतो आणि x² × y² सुद्धा असू शकतो. समजलं. अशाच पद्धतीचं आहे सिम्पल असं आपण उदाहरण घेतलं होतं, जे आपण चांगल्या पद्धतीने सॉल्व सुद्धा केलेलं आहे, म्हणजे एक्सपांड सुद्धा केलेलं आहे आणि फॅक्टराइज सुद्धा केलेलं आहे. आता बघूया फॅक्टरायझेशन म्हणजे काय. हा एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. माझा सगळ्यात आवडता टॉपिक फॅक्टरायझेशनच आहे अल्जेब्रामधला. तर बघूया फॅक्टरायझेशनचं काय असतं टोटल गणित. बघा बघा फॅक्टरायझेशन म्हणजे काय. आता आपण एक मोठा नंबर घेऊया, सॉरी एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन घेऊया, चांगला वाला घेऊया. एक सापडला आहे मला इथं, घेऊया चला. x² - 2xy, अरे असं दे जाऊ, चला. x² + y. तर आता हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, याच्यामध्ये टोटल 4 टर्म्स आहेत. बरोबर. ते टर्म्स आणि वगैरे त्याचं आपण नंतर शिकू, आधी फॅक्टरायझेशनचं बघूया. ठीक आहे. तर बघा आता हा जो एक एक्सप्रेशन आहे, याला आपल्याला छोटं करता येईल का, छोट्यातलं छोटं करता येईल का. एक मिनिट, इथं yx घेऊया आपण. हां, एकदम छोट्यातलं छोटं आपल्याला करता येईल का. आता काय म्हणतील, कसं करणार, काय करणार, काय त्यांना माहीत पण असेल. व्हेरी गुड. बघा आता या सगळ्या नंबर्समधला एक कॉमन जर आपण फॅक्टर जर शोधला गेला तर x आहे. कसं काय, हे बघा इथं x सुद्धा आहे, इथं सुद्धा x आहे, इथं सुद्धा x आहे, इथं सुद्धा x आहे. तर मग आपण काय घेऊ शकतो, x मल्टिप्लाय बाय पूर्ण आपण घेऊ शकतो कडला, तसं बी करू शकतो. ठीक आहे. आता x² आहे. बरोबर. तर x × x असणार. बरोबर. त्यामुळे xचा ब्रॅकेट, x बाहेर राहणार, ब्रॅकेटमध्ये x येणार, -2 y + x. बरोबर. x² × x. ओके. प्लस y. झालं आपलं फॅक्टराइज. झाला फॅक्टराइज. आता एक सिम्पल असं एक उदाहरण घेऊया जे आयडेंटिटीवर सुद्धा बेस असतं. 16xy²
घ्यायचं का ना 16 ठीक आहे चला 16xy² मायनस 9xy स्क्वेअर x स्क्वेअर y सॉरी x स्क्वेअर y स्क्वेअर ठीक आहे. तर आता ह्याला छोट्यातलं छोटे कसं करणार हू विल गिव्ह मी प्रॉपर आयडिया रिगार्डिंग इट. कसं करणार तर बघा तुम्हाला आहे ना एक सिम्पल असं सांगतो, जर व्हेरिएबल्स आपल्याला सापडतील तर व्हेरिएबल्स करा. जर आपल्याला काही यात कॉन्स्टंटमध्ये जर काहीतरी चांगलं असं दिसत असेल बघा 16 आणि 9 16 स्क्वेअर आहे 9 सुद्धा स्क्वेअर आहे 16 1चा स्क्वेअर आहे 4चा स्क्वेअर आहे 9 कशाचा स्क्वेअर आहे 3चा स्क्वेअर आहे. आता एक्सचा स्क्वेअर x स्क्वेअर दिसतोय इथं दोघांचा वायचा स्क्वेअर y स्क्वेअर दोघं इथं दिसतोय. तर मग आपण ह्याला असं लिहू शकतो का बाळांनो, जर आपण x स्क्वेअर y 16x स्क्वेअर y स्क्वेअरला जर अंडर रूट जर घेतलं तर काय येईल आन्सर. आन्सर डेफिनेटली काय येईल 4xy बरोबर. आणि जर आपण ह्याला जर घेतलं 9x स्क्वेअर y स्क्वेअरला जर अंडर रूट जर घेतलं ठीक आहे तर काय येईल आन्सर 3xy बरोबर. एम आय राईट का रॉंग बरोबर ना. तर बघा तर आता आयडेंटिटी आपल्याला नंतर शिकवून घेऊया पण ठीक आहे मग चालतंय नंतर बघूया. हाच टॉपिक हाच एक्झाम्पल आपण नंतर बघून घेऊया कारण आता तो टॉपिक शिकवलेला नाही अजून. आपण शिकवल्यावरच हा टॉपिक नक्की बघूया. 16x स्क्वेअर y स्क्वेअर मायनस 9x स्क्वेअर y स्क्वेअर मी एका पेजवर नोट डाऊन करून देतो नंतर आपण बघूया ठीक आहे. तर त्यापूर्वी आपण एवढं तरी घेऊया की 16x स्क्वेअर y आणि मायनस 9x स्क्वेअर y ला जर छोट्यातलं छोटं जर करायचं म्हणलं तर आपण असं सुद्धा करू शकतो x स्क्वेअर y स्क्वेअर 16 मायनस 9 सिम्पल दॅट्स ऑल ओके. तर दॅट इज द प्रॉब्लेम ओके. तर पुढं बघा तर जाऊ द्या आता पुढं जाऊया आपण. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला पॉलिनॉमियल मोनॉमियल बायनॉमियल ट्रायनॉमियल क्वाड्रॉमियल पण बघून या. पॉलिनॉमियल म्हणजे काय मी एकदा डेफिनेशन वाचतो बघू. An algebraic expression that contains one or more terms with non-zero coefficient is called a polynomial. म्हणजे एक असं एक्सप्रेशन ज्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त टर्म असतात आणि त्यांचे कोएफिशियंट्स हे शिकवून झालेलं नाही पण कोएफिशियंट म्हणजे समजून घ्या कोएफिशियंट म्हणजे व्हेरिएबल पण आणि कॉन्स्टंट पण ज्यांचे कोएफिशियंट्स 0 नसतात ठीक आहे. तर आपण हेच एक्सप्रेशन घेऊया ठीक आहे. तर एक्सप्रेशन घेऊया 2x + 3 काय घेतलं आपण एक्सप्रेशन 2x + 3 घेतलंय. एक मिनिट एम आय ऑडिबल हां. तर 2x + 3 घेतलंय बरोबर. तर 2x + 3 मध्ये आपण बघू शकतो की हे एक सुद्धा टर्म आहे हे एक सुद्धा टर्म आहे. तर इथं आपल्याला सहज दिसत आहे की एक पॉलिनॉमियल आहे. तर आता बघूया मोनॉमियल म्हणजे काय. मोनॉमियल आता मोनॉमियल म्हणजे काय म्हणणं काय असेल काय वाटतंय काय असेल मोनॉमियल. मोनॉमियल म्हणजे एक अशी एक्सप्रेशन्स ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एक टर्म असतो. आता मोनॉमियल म्हणायला गेलं तर 3 सुद्धा एक मोनॉमियल आहे 2 सुद्धा एक मोनॉमियल आहे. पण जर एक्स वाय स्क्वेअर झेड क्यूब जर घेतलं तर हे सुद्धा एक मोनॉमियलच आहे ठीक आहे. हे एक सुद्धा मोनॉमियलच आहे. तुम्ही काहीही घ्या पण त्याच्यामध्ये जर तुम्ही कुठलं फंडामेंटल ऑपरेशन जर लावला आणि दुसरा कुठला नंबर जर काही केलं ॲड केलं मल्टिप्लाइड केलं डिवाइड केलं किंवा सबट्रॅक्ट केलं तर ते दुसरं काहीतरी होऊन जातं. पण असं जर करायला गेलं तर हे मोनॉमियलच राहतं. आता बघूया बायनॉमियल म्हणजे काय. अ बायनॉमियल इज अ अल्जेब्रिक एक्सप्रेशन विथ 2 टर्म्स ओके. 3x स्क्वेअर मायनस 2y बरोबर इथं एक टर्म आहे इथं एक टर्म आहे ठीक आहे. ट्रायनॉमियल म्हणजे काय. ट्रायनॉमियल म्हणजे एक अशी टर्म ज्याच्यामध्ये एक अशी एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये 3 टर्म असतात. फॉर एक्झाम्पल 3x स्क्वेअर मायनस 2y प्लस 6 6abc सॉरी प्लस मायनस घ्यायचं कशाला मायनसच घेऊ ना ठीक आहे तसलं घेण्यापेक्षा ठीक आहे. तर अशा पद्धतीचं. तर आता बघूया आपलं नेक्स्ट टॉपिक बघूया. आता लास्टच एक टॉपिक राहिलेला आहे आपला जो आहे आयडेंटिटीज घेऊया आणि बस करूया ठीक आहे. तर हा लेक्चर संपूया ठीक आहे. तर आता बघूया आपलं
अल्जेब्रिक आयडेंटिटीज. चला आता एक एक आपण अल्जेब्रिक आयडेंटिटीज लिहून घेऊयात. ठीक आहे, मला लर्न आहे तेव्हा मी पटकन लिहून घेतो. एक्स ए प्लस बी होल स्क्वेअर इज टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ए मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तिसरं जर बघायला गेलं तर ए मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए प्लस बी ए मायनस बी. ठीक आहे, आता ह्याच्या पुढचे एवढे काही गरजेचे नाहीत, परंतु घेऊया आपण. ठीक आहे, आय थिंक बस होतील. एवढेच आहेत इम्पॉर्टंट जे आहेत ते एवढेच आहेत. अजून जर बघायला गेलं तर फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये आपण घेऊ शकतो. काय घेऊ शकतो अजून? एक्स प्लस 1/x होल स्क्वेअर जर म्हणायला गेलं तर आन्सर येईल एक्स स्क्वेअर प्लस 2 प्लस 1/x स्क्वेअर. ठीक आहे, असं येईल. 5 घेऊया. एक्स प्लस 1/x मायनस होल स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 2 प्लस 1/x स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपण सगळे इथं अल्जेब्रिक आयडेंटिटीज लिहून घेतलेले आहेत. तर ह्या अल्जेब्रिक आयडेंटिटीज जे हे फॉर्म्युलासुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे, तर ह्यांचं जे एक्सपान्शन होतं कुठल्याही टर्म्सचं किंवा कुठल्याही एक्सप्रेशनचं जे स्क्वेअर किंवा असं म्हणू शकतो आपण, स्क्वेअर म्हणू शकतो, तर ते अशा पद्धतीचं आपल्याला एक एक्सप्रेशन बघायला मिळतं. ह्याचं एक आपण एक्सपान्शन बघू शकतो. बरोबर, ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आणि हे जे एक्सपान्शनचे जे फॉर्म्युले आहेत अल्जेब्रिक आयडेंटिटीजचे ते लर्न हवेत बरं का. ए मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए प्लस बी मल्टिप्लाय बाय ए मायनस बी. एक्स प्लस 1/x होल स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 2 प्लस 1/x स्क्वेअर. 1/x स्क्वेअर कारण का की 1 हे 1चा स्क्वेअर असतो. ओके, तर एक्स मायनस 1/x होल स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 2 प्लस 1/x स्क्वेअर. तर ठीक आहे, आलं लक्षात. आता आपण ह्याच्यावर 1-2-3 क्वेश्चन सॉल्व करूया. ठीक आहे, तर आपण 5 लिंक घेतली होती, तेवढे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला एवढं लक्षात ठेवू आणि एक्झाम्पल सोडवू याच्यावर. आणि शेवटचा जो आपण घेतला होता फॅक्टरायझेशनमध्ये तो आपण सॉल्व करूया आणि या लेक्चरला विश्राम देऊया. ठीक आहे, आजच्या वंडरफुल सेशनला विश्राम देऊया. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पलनुसार पहिलं जे होतं ते ए प्लस बी होल स्क्वेअर होतं. तर त्याचं एक्सपान्शन काय असतं? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, तर आता ह्याचं एक्सपान्शन आपण घेऊया एक प्रकारचं. तर 6 प्लस 7 होल स्क्वेअर जर म्हणायला गेलं तर 13 होल स्क्वेअर. 13चा स्क्वेअर काय असतो? 169. चेक करूया आहे का. 6चा स्क्वेअर काय असतो बाळांनो? थांबा. 2 × 6 × 7 प्लस 7 होल स्क्वेअर. तर आन्सर काय येईल? 36 येईल प्लस 84 येईल प्लस आणि 49. तर टोटल जर ॲड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 169. ठीक आहे, अशा पद्धतीचं हे आपण वापरू शकतो, कुठेही वापरू शकतो. तर दुसरं जर बघायला घेतलं तर दुसरं काय होतं आपलं? ए मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, तर बघा 7 - 6 होल स्क्वेअर जर म्हणायला गेलं तर इज इक्वल्स टू 7 होल स्क्वेअर मायनस 2 × 7 × 6 प्लस 6 होल स्क्वेअर. तर आन्सर काय येईल? 49 मायनस 84 प्लस 36. ठीक आहे, प्लस 36 येईल. तर ह्याचं टोटल काय येईल? आन्सर 1. काय येईल? 1. ठीक आहे, तर अशाच पद्धतीचं आता बघूया जे नेक्स्ट अल्जेब्रिक आयडेंटिटी होतं त्याचं बघूया, जे होतं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे,
थोडं सपोर्ट जर लवकरात लवकर जर आपण केलं तर लवकरात लवकर इलेक्ट्रिक बोर्डची सुद्धा सुविधा घेऊन येऊ. पण आता सध्या तर याच्यावर बघूया. तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ठीक आहे, ए मायनस बी स्क्वेअरचा एक्सपान्शन काय असतं, ए प्लस बी आणि ए मायनस बी असं याचं एक्सपान्शन असतं. ठीक आहे. तर आपण एक एक्झाम्पल जर बघायला गेलं तर एक्झाम्पलनुसार आपण काय घेऊ शकतो, 6 स्क्वेअर, सॉरी असं यायचं नसतं कधीच, 6 स्क्वेअर मायनस 7 स्क्वेअर. आता तुम्ही म्हणसाल हे असलं कसलं घेतलं एवढं, तर आता बघू ना. अरे तुम्हाला नॉनसेन्स गोष्ट वाटते काय, जी छोटे मुलं आहेत त्यांना नॉनसेन्स वाटतं, पण आपल्याला माहिती काय असतं खरं. तर बघा 7 स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर मायनस 7 स्क्वेअर, तर म्हणजे काय होईल 36 मायनस 49. म्हणजे किती येईल बाळांना आन्सर, किती येईल, मायनस किती येईल, मायनस हे 13 येईल, मायनस 13 येईल, बरोबर, मायनस 13 येईल आन्सर. ठीक आहे. तर बघूया ना आपण काय चेक करून. ठीक आहे. तर 6 प्लस 7, 6 मायनस 7 घेऊयात, किती येईल 13 इंटू -1, मग किती होतं -13 एक्झॅक्टली असं येतं. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया, जे होतं एक्स प्लस 1/x होल स्क्वेअर. तर याचं एक्सपान्शन काय होतं, ठीक आहे. तर याचं एक्सपान्शन जर आता एक्सच्या ऐवजी आपण 2 घेऊया, 2 प्लस 1/2 होल स्क्वेअर जर म्हणायला गेलं तर इथं आधी आपण चेक करूया, बरोबर. ठीक आहे. आधी आपण चेक करूया मगच बघूया. ठीक आहे. 2 ओके 5 ओके 5/2 होल स्क्वेअर जर केलं तर 25/4 येतं, 25/4 येतं. आता तेच तिकडं चेक करूया, 2 होल स्क्वेअर प्लस 2 प्लस 1/4 आधीच घेतलं, 4 प्लस 2 प्लस 1/4, 6 प्लस 1/4 इज इक्वल्स टू 4/25/4 आला आन्सर. एक्झॅक्टली हेच आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. तर अशाच पद्धतीचं होतं. ठीक आहे. 5th एक्झाम्पल एक घेऊया आता. तर एक्स जे होतं एक्स मायनस 1/x होल स्क्वेअर जे होतं, तर त्याचं एक्सपान्शन काय होतं, एक्स स्क्वेअर मायनस 2 प्लस 1/x स्क्वेअर. तर याचं जर एक्सपान्शन जर करायला गेलं तर 2 मायनस 1/2 होल स्क्वेअर जर करायला गेलं तर आन्सर येतं 5/2 होल 5 मायनस सॉरी 2 4 मायनस 3/2 होल स्क्वेअर म्हणजे 9/4 यायला पाहिजे आन्सर, बरोबर. तर चेक करूया, 4 मायनस 2 प्लस 1/4, 2 प्लस 1/4 म्हणजे झाला आपला आन्सर 9/4. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचं आपण सगळ्या क्वेश्चन्सला सगळ्या क्वेश्चन्सला आपण जे आपण चेकसुद्धा केलेलं आहे. तर आता आपण तो एक्झाम्पल एक सोडलेला बघा, तो आयडेंटिटीनुसार सॉल्व करायचा, तो आपण घेऊया फॅक्टरायझेशनचा. मग नंतर ना आपल्या आजच्या व्हिडिओला विश्राम देऊया. ठीक आहे. तर जे होतं ते बघूयात का. ठीक आहे. तर आय थिंक ते काहीतरी असंच होतं, चला घेऊया. ठीक आहे. तर ते होतं 16x स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर. तर आता ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर 2 सेम स्क्वेअर्स आहेत, बरोबर. म्हणजे 4चा स्क्वेअर 16 आहे आणि 3चा स्क्वेअर 9 आहे. तर आपण असं म्हणू शकतो 16x स्क्वेअर वाय स्क्वेअर अंडर रूट जर म्हणायला गेलं तर 4xy. ठीक आहे. अंडर रूट 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर जर म्हणायला गेलं तर 3xy येईल, बरोबर ना, येईल, असंच येईल ना. तर आपण जर सिम्पली जर घेतलं तर असं सुद्धा घेऊ शकतो. आता बघा इथं आपल्याला मायनस दिसतंय, इथं स्क्वेअर सुद्धा साईन आहे, म्हणजे इथं ॲक्च्युली काय केलं 4xy होल स्क्वेअर मायनस 3x होल स्क्वेअर असंच आहे ना हे एक्झाम्पल. ठीक आहे आलं लक्षात, असंच आहे एक्झाम्पल. ठीक आहे. तर ह्या एक्झाम्पलला आपल्याला अजून छोटं करता येतं. कसं, तर आपल्याला एक आयडेंटिटी दिली होती बघा, याची एक आयडेंटिटी होती बघा. त्या आयडेंटिटीचं काय होतं उपयोग, ए प्लस बी ए मायनस
बी. तर आता बघा इज इक्वल्स टू असं सुद्धा लिहू शकतो 4xy प्लस 3xy 4xy मायनस 3y 3xy चालतं 3yx चालतं. ठीक आहे, झालं आपलं करून असं. तर आय होप आजची व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. असंच प्रकारचा सपोर्ट राहू द्या, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर चांगल्या क्वालिटीची एज्युकेशनसुद्धा घेता येईल. अशाच पद्धतीची डिजिटल जे आपलं एज्युकेशन आपण जे म्हणतो एक चांगल्या पद्धतीचं ते आपण सेटअप करता येईल. तर याच्या जर ही व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया एक नव्या व्हिडिओमध्ये आणि अल्जेब्राच्या नव्या सेकंड पार्ट जो आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. तर तोपर्यंतसाठी बाय बाय.